बा आपण प्रतीकले लय काही सांगितलं जे आपल्या दोघीला काहीच नाही माहिती. तिकडे तू त्या बुड्या गोष्टीवर लक्ष करता काय? तो बुडा डोक्यातून गेला तेव्हा मला लागू नको, तेव्हा मला केला आपण मॅटून देऊ. तू बरोबर करते एकटाच. नाही ना बाबा, गोष्टच तशी आहे ती. गड्डा पेव खजिना सोनं हे काही करून आपल्याला प्रतीकला विचारायला लागते. म्या ऐकलं ते. बाबू तुला आप्पानं जे काही सांगितलं ते मी पुरं ऐकलं. हे दोन माय कानं हरणाहून हुशार आहे. पण तुला काय सांगितलं ते लवकर सांग. तू सोन्याचा अंडा कुठं ठेवला तेच सांगितलं ना तुला? सांगितलं मला सोनं कुठं ठेवलं तर, पण त्या ठिकाणचा पत्ता लावणं एवढं सोपी नाही आहे बाबू. सोपी नाही म्हणजे काय सोपी नाही? तू जाशील गड्डा करून घेशील, सोनं काढून घेशील. माय बाबाच्यात सोन्या चांदीवर धनावर मला अधिकार आहे, तू अधिकार नाही आहे. भांडण करायच्या वेळेस नाही दिसत तुम्हाला अधिकार, तेव्हा तर मस्त भांडता. तसंही आप्पानं जसं सांगितलं सोनं कुठं आहे हे लोकेशनचा पत्ता मी नाही लावू शकत. त्याच्यासाठी आपल्याला त्या फील्डचा माणूस लागते. आपल्या बच्ची गोष्ट नाही आहे ते, एवढं सोपी नाही आहे. त्यानं जे सांगितलं ते तर मीच नाही समजून राहिलो का कुठं आहे अशी लोकेशन. त्या फील्डचा माणूस पाहा लागतं आपल्याला. कोणाला माहित त्या फील्डचा माणूस कोण आहे तर? आहे एक आहे. सांग ना कोणतं काम होतं? तू सर्व ठिकाणी निरीक्षण करायला गेला, मोठमोठे राजवाडे जंगल. तुला तिथे असं काही दिसलं का जे माणसाच्या खूप मोठं फायद्याचं असेल? तू काय बोलत आहे काहीच समजून नाही राहिलं म्हणजे. अरे धन दौलत सोनं असं काही सापडलं आहे का? म्हणजे मी न्यूजवर बघितलं का नाही म्हणून मी तुला विचारत. अरे सायंटिस्टनं जेवढा शोध चंद्रावर लावला ना तेवढा पृथ्वीवर नाही लावला म्हटलं. तुला माहीत आहे काय समुद्रामध्ये किती सोनं आहे तर? नाही ना, कारण की लाखो करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट जरी केली तरी त्याचा शोध नाही लागत, कारण की त्याचं एक्झॅक्ट लोकेशन नाही माहीत आहे आपल्याला. मी म्हटलं माझ्याकडे एक लोकेशन आहे आणि तिथे सोने आहे, सोन्याचा अंडा आहे, तर तू विश्वास करशील काय? गोष्ट खरी असो का खोटी, पण लोकेशन जर माहीत असं तर आपल्याला जाऊन पाहायला काही हरकत नाही. आजोबांनी सांगितलेली गोष्ट आहे, पण त्यांनी ज्या प्रकारे सांगितली त्या लोकेशनचा अंदाज मी नाही लावू शकून राहिलो. ते लोकेशन मला पण नाही समजून राहिली. तुले जे जे आजोबानं सांगितलं का नाही ते मला सांग, मी मॅप बनवतो. हेच ते लोकेशन. आता आपल्याला इथून जे काही सापडलं ना आपण त्याचे 3 हिस्से करायचे. 300? कोणता हिस्सा पाहिजे तुला? एक याचा हिस्सा सुशीलचा, हा. एक माझा हा. आणि एक तुमच्या दोघाचा. नाही नाही नाही, 200 लाख पाहिजे दोघीचे. तुम्ही बापले काय ना? हा आपल्या काय झालं, आम्ही दोघं आहे, आम्हाला हिस्सा पाहिजे. म्हणजे घरच्या मध्ये काढायला काय करू मी? अरे जाऊ दे ना बा, काय भांडणं करू राहिले तुम्ही? जेवढं भेटन त्याच्यातले 4 हिस्से करून टाकू आपण. बरं ठीक आहे, जाऊ द्या, चला चला. ओय मला संडास आली. इथं सोनं पाहायला आलो का? सोनं कधी द्यायला आपण इथं?
घरूनच करून या लागत होती, इथं करत असते काय? घरून कधी करून येऊ, माणसाला जेव्हा लागन तेव्हाच करून ना तो. आता जाऊ द्या, वेळ नकोच घालू, मला जाऊ द्या. झाडा मग जाय, इथं बसतो, लवकर ये. इथून तर दिसू आपण ते. मला काही समजून आलं नाही बा, ह्या 4-5 सणात का आजच करते काय? अजून आलाच नाही आहे. एवढा वेळ तर नाही लागायला पाहिजे त्याला. हो ना राजू? काही त्याला वाघा गिगानं तर नाही खाल्लं ना? नाही राजू, काय म्हणता तुम्ही? अरे यार, हे यार छोटू, थांबा तुम्ही शांतता ठेवा. मी काय म्हणतो, लढू नका. एवढा वेळ वाया घातल्यापेक्षा त्याला पाहून येऊ आपण. चला बरं. छोटू, ओ छोटू, झाली सण येणार रे बाहेर. छोटू रे, ओ छोटू, कुठं आहे तू रे बाबू रे? माय बाबू, माय छोटू, काय संडासा गेला तू रे बाबा रे? म्हणजे तो वाटते छोटूचं मटण होते आज. तर नाही बा, काही करा, पण छोटूला वाचवा तुम्ही. हे पहा, हे पुरे आदिमानव आहे. आपण असं जर गेलो ना तर हे आपल्याला हमला करून मारून टाका. हो, याची भाषा पण आपल्याला येत नाही. तुमच्या पोराचा जीव आता तुम्हीच वाचू शकता. अरे असं नाही, असं नाही सुशील. आहोल पाला भाऊ, दाखवून द्या तुम्ही काय आहे तर आज दाखवूनच द्या तुम्ही काय आहे तर. जय माहिष्मती कटप्पा गो. हु हा हु हा. सगळं आपल्या कब्जात आहे आता. बाल्या भाऊन करून दाखवलं पण आपल्याला. हे आधी मानव दिसून राहिले पण आता. चला
ह्या मॅपनुसार ह्या 2 झाडाच्या मंदात आहे हंडा. हुंबा 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 कलिंबा कलिंबा. गोटा गोटा खाली असन गोटा दुसरा गोटा असन ना रे. तिसरा गोटा हुंबा 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 हुंबा. अप्पा लालच माणसाले कुठं घेऊन येते. हेच तुम्ही चांगल्या कामासाठी कष्ट केली असते, हेच तुम्हाला यश भेटलं असते. सोन्याचा शोध करण्यापेक्षा आपला स्वतःचा शोध करा. मोह नसो पैशाचा, गर्व नसो रूपाचा, झोपडी का होईना घात असावा सुखा तरच जीवनाला अर्थ आहे, नाही तर सगळं व्यर्थ.